मित्रांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी, जर मला पगार मिळालाच नाही तर मग मी तुला गिफ्ट कसे घेणार, तुझी काळजी कशी घेणार. आणि आकाशचा हा प्रश्न ऐकून सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात. तर आकाश पुन्हा रागिणीला विचारतो की सांग ना, तू मला किती पगार देणार. त्यावर रागिणी म्हणते की मी तुला विचार करून सांगते. आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो. तर आजी हसतच म्हणत असते की माझं बाळ खूप हुशार झालं आहे. तर राजा काका आणि भूमीसुद्धा कौतुकाने आकाशकडे बघत असतात. रागिणी मात्र मनाशी म्हणत असते की एकीकडे ही भूमी जी त्या व्हिजिटिंग कार्डवरून सगळं काही उकरून काढायला निघाली आहे, आणि दुसरीकडे हे आमचं बाळ जे वेळेआधीच खूप हुशार झालं आहे. आता काहीही करून या दोघांना लगाम घालायलाच हवा. आणि त्यानंतर ती लगेच अभिजितला मेसेज करते आणि त्याला ताबडतोब घरी बोलावून घेते. तर दुसरीकडे अभिजित गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्यानंतर त्याला रागिणीचा मेसेज येतो. तो मेसेज बघून अभिमनाशी म्हणतो की घरी असं नेमकं काय घडलं आहे ज्यामुळे आईने मला असा मेसेज केला. आणि त्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघतो. मात्र त्याच वेळी दोन गुंड त्याच्या गाडीमध्ये येऊन बसतात आणि अभिवर गन रोखतात. त्यामुळे अभिजित खूपच घाबरतो. आणि त्याच वेळी अजून एक माणूसही तिथे येतो. तो अभिकडे बघून हसत असतो. तर त्या माणसाला बघून अभिजित खूपच रागवलेला असतो. तर तो माणूस अभिजितला सांगतो की मला माहीत आहे माझ्याकडून जे पैसे घेतले ते तू बेटिंगमध्ये हरला आहेस. आता मी तुला फक्त 4 दिवसांची मुदत देत आहे. जर मला माझे पैसे परत मिळाले नाही तर या गनमधील सगळ्या गोळ्या तुझ्या शरीरामध्ये जातील. आणि ते ऐकून अभिजित खूपच घाबरतो. आणि मग त्यानंतर तो माणूस आणि त्याच्यासोबत असणारे 2 गुंड तेथून निघून जातात. तर घडलेल्या प्रकारामुळे अभिजित खूपच घाबरलेला असतो. बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत कसे मिळवायचे याच गोष्टीचा तो विचार करत असतो. आणि त्याच वेळी त्याला ऑफिसमधून कदमांचा कॉल येतो. कदम त्याला सांगतात की सॅलरी स्टेटमेंट आले आहेत आणि त्यांवर आकाश सरांची सही हवी आहे. त्यावर अभिजित म्हणतो ठीक आहे, मी ऑफिसमध्ये येऊन ते सॅलरी स्टेटमेंट कलेक्ट करतो. मात्र त्यानंतर त्याला एक वेगळाच प्लॅन सुचतो. तर दुसरीकडे राजा काका एकटेच काम करत बसलेले असतात आणि त्यावेळी भूमी तिथे येते. ती मनाशी म्हणते की राजा काका इथे एकटेच आहे, त्यामुळे हीच ती योग्य वेळ आहे, मी त्यांच्यासोबत बोलून घेते. आणि त्यानंतर ती राजा काकांजवळ जाते. तर राजा काका तिला म्हणतात की बरं झालं भूमी तू इथे आली, मी आत्ता तुझ्याकडे ही फाईल पाठवणारच होतो. यामध्ये आपल्या महाजन गारमेंट्सचं नवीन प्रोडक्ट आहे. आणि ते भूमीला ती फाईल बघायला देतात आणि तिला विचारतात की सांग तुला हे प्रोडक्ट कसं वाटलं. त्यावर भूमी म्हणते की राजा काका मला यातलं फारसं काही कळत नाही, पण छान आहे. त्यानंतर राजा काका तिला विचारतात की तुला दुसरं काही बोलायचं होतं का. त्यावर भूमी म्हणते हो. आणि त्यानंतर ती राजा काकांना विचारते की दुपारी आत्यांनी ज्या 5 लोकांच्या ट्रान्सफर ऑर्डर काढल्या होत्या त्यांचं पुढे काय झालं. त्यावर राजा काका म्हणतात अरे हा नक्की काय प्रकार आहे ते रागिणीला विचारायचंच राहून गेलं. आणि ते भूमीला विचारतात की तुला याबद्दल काही माहिती आहे का. त्यावर भूमी म्हणते हो. आणि ती राजा काकांना सांगते की ज्या 2 गुंडांनी माझ्यावर आणि आकाशवर हॉस्पिटलमध्ये हल्ला केला होता त्यातील एक गुंड मला त्या दिवशी मार्केटमध्ये दिसला. मी त्याचा पाठलाग करत असताना त्याच्याकडून एक व्हिजिटिंग कार्ड खाली पडलं आणि ते व्हिजिटिंग कार्ड महाजन गारमेंटचं होतं. आणि त्यानंतर ती पुढे घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते. आणि हे सगळं ऐकून राजा काकांना देखील धक्का बसतो. ते भूमीला म्हणतात की आपल्या ऑफिसमधील एखादी व्यक्ती असं करू शकते या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तर भूमी त्यांना विचारत असते की काका तुम्हाला काय वाटतं हे सगळं कोणी केलं असेल. त्यावर राजा काका म्हणतात की भूमी मला खरंच काहीच कळत नाही. खरं तर आपल्या ऑफिसमध्ये कोणी अशी व्यक्ती असेल याच गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. आणि त्यानंतर ते भूमीला म्हणतात की खरं तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, बाकीच्या गडबडीमध्ये मी विसरून गेलो. मात्र त्याच वेळी त्यांना एका क्लायंटचा कॉल येतो. त्यामुळे राजा काका फोनवर बोलत बाहेर जातात. तर भूमी त्या ठिकाणीच उभी असते. आणि त्यावेळी आकाश तिथे येतो. तो भूमीच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो. आणि रूममध्ये गेल्यानंतर आकाश भूमीच्या डोळ्यांवरची पट्टी काढतो. आणि त्यानंतर भूमी समोर बघते तर भिंतीवर तिला तिच्या फॅमिलीचा एक फोटो दिसतो. आणि तो फोटो बघून भूमीला खूप आनंद होतो. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. त्यामुळे आकाश तिला विचारतो की काय झालं सायकल राणी, तू का रडतीये.
त्यावर भूमी त्याला सांगते की आकाश मी रडत नाही, तर हे आनंदाश्रू आहेत. आणि ती आकाशला विचारते की हे सगळं तुला कोणी सुचवलं? त्यावर आकाश तिला सांगतो की कोणीच नाही, माझंच मला सुचलं. तुझ्या बाबांनी सांगितलं होतं ना की आपल्या बायकोच्या आनंदाची जबाबदारीसुद्धा आपलीच असते, त्यामुळे तू आनंदी राहावी म्हणून मी हे सगळं केलं. प्रशांत दादाकडून हा फोटो घेतला आणि रघु काकांकडून त्याला फ्रेम लावून घेतली आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो. ती कौतुकाने आकाशकडे बघत असते आणि त्याचवेळी मनू तिथे येते. ती भूमीला सांगते की ताई, एक गुड न्यूज आहे. उद्या आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी डॉक्टर प्रधान येणार आहेत. आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो. ती मनूला म्हणते, आता मला लवकरात लवकर डॉक्टर प्रधानांची भेट घ्यावी लागणार आहे. आणि त्यानंतर ती सिटी हॉस्पिटलच्या डीन सरांना कॉल करून त्यांना डॉक्टर प्रधानांच्या घरचा पत्ता विचारते. त्यावर डीन सर तिला सांगतात की खरं तर डॉक्टर प्रधान भारतात आले आहेत ही गोष्ट मी दुपारीच राजाराम सरांना सांगितली आणि त्यांच्या घराचा पत्तासुद्धा त्यांना पाठवला. त्यांनी तुम्हाला याबद्दल काही सांगितलं नाही का? आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. मात्र ती डीन सरांना सांगते की सकाळपासून त्यांची आणि माझी भेट झाली नाही. जर शक्य असेल तर तुम्ही मला डॉक्टर प्रधानांचा पत्ता पुन्हा पाठवू शकता का? आणि त्यावर डीन सरसुद्धा हो म्हणतात आणि लगेच भूमीला डॉक्टर प्रधानांच्या घरचा पत्ता पाठवतात. त्यामुळे भूमीला खूप आनंद होतो. मात्र राजाराम काकांनी ही गोष्ट आपल्याला का सांगितली नाही याचाच ती विचार करत असते. आणि या एका गोष्टीमुळे तिचा राजा काकावरचा संशय पुन्हा वाढतो. आणि भूमीचं हे सगळं बोलणं पौर्णिमाने लपून ऐकलेलं असतं. त्यानंतर डॉक्टर प्रधानांना कसं भेटायला जावं आणि घरात कोणाला काही सांगावं की नाही याच गोष्टीचा भूमी विचार करत असते. आणि त्यानंतर ती ही गोष्ट फक्त आत्याला सांगायचं ठरवते. तर दुसरीकडे अभिजित पौर्णिमासाठी एक डायमंड नेकलेस घेऊन आलेला असतो. तो पौर्णिमाची माफी मागत म्हणतो की आज सकाळी मी तुझ्यासोबत जे काही वागलो ते वागायला नको होतं, पण माझ्यावर कामाचं खूप प्रेशर होतं, त्यामुळे माझी चिडचिड झाली. आणि तो पुन्हा एकदा पौर्णिमाला सॉरी म्हणतो. पौर्णिमा मात्र अजूनही रुसून बसलेली असते. मात्र अभिजित तिची समजूत काढतो आणि स्वतःहून तिच्या गळ्यात तो हार घालतो. त्यामुळे पौर्णिमा खूपच खुश होते आणि अभिला माफ करते. त्यानंतर अभि तिला विचारतो की तू माझे एक काम करशील का? त्यावर पौर्णिमा विचारते कोणतं काम? तर अभि तिला सांगतो, आज मी सॅलरी स्टेटमेंटवर आकाशचा अंगठा घेणार आहे. मात्र हे काम करत असताना तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की भूमी आकाश जवळ नसेल. त्यावर पौर्णिमा विचारते पण असं का? त्यावर अभिजित तिला म्हणतो की हे सगळं मी तुला नंतर सांगेल, पण प्लीज आज माझं एवढं काम कर. आणि त्यावर पौर्णिमासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे भूमी बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र आकाश तिला अडवतो. तो भूमीजवळ हट्ट करतो की मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे. मात्र भूमी त्याला समजावते आणि सांगते की आज माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी तू मला बेस्ट लक विश कर. त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे आणि तो भूमीला बेस्ट लक विश करतो आणि तिला सांगतो की सायकल राणी, तू नेहमी चांगलंच काम करते. आजसुद्धा तुला जसं हवं तसंच सगळं काही घडेल. आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी डॉक्टर प्रधानांना भेटण्यासाठी जाणार आहे ही गोष्ट पौर्णिमा रागिणीला सांगते. मात्र ज्यावेळी भूमी डॉक्टर प्रधानांच्या घरी जाते त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो आणि डॉक्टर प्रधान देखील खुर्चीवर पडलेले असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.